त्या रात्रीची ड्युटी माझ्या लक्षात राहण्यासारखी काहीच नव्हती. किमान मला तरी असं वाटत होतं. मी महादेव जाधव, कराड डेपोचा कायमचा कंडक्टर. गेली 15 वर्ष मी कराड, पाटण, कुंभारली घाट हीच लाईन पकडून बसलो होतो. माझा नेहमीचा ड्रायव्हर संजय पवार, शांत, जपून गाडी हाकणारा, चहा कमी आणि सिगारेट जास्त पिणारा. त्या दिवशी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा होता. दिवसभर पाऊस, संध्याकाळी थोडा थांबला होता. पण घाटात पावसाचा काही नेम नसतो. रात्रीची शेवटची फेरी कराड ते पाटण आणि पुढे रिकामी गाडी डेपोला परतायची. मी तिकीट, पुस्तक, कॅशबॅक, चिल्लर मोजून तयार झालो. डेपो मॅनेजर जोशी सरांनी आवाज दिला, महादेव, ही शेवटची फेरी वेळेत सोड रे. वर घाटात धुकं जरा जास्त आहे सांगतायत. मी मान हलवली. संजय आधीच गाडीत बसून मीटर तपासत होता. काय रे पवार, आज तरी वेळेवर जाऊया. रोजचं तेच उशीर, नंतर लोक माझ्याशी भांडतात. तो हसत म्हणाला, तू लोकांना बघ, बाकी मी बघेन. घाटात जरा सावकाश जावं लागेल. ब्रेक जरा मऊ वाटतायत आज. गाडी सुरू झाली. कराड बस स्थानकातून नेहमीचा गोंधळ, भजीचा वास, चहाचे ग्लास. चला पाटण पाटण, अशी माझी सवयीची आरोळी. त्या फेरीला फारसे प्रवासी नव्हते. कराडहून आम्ही सुटलो तेव्हा गाडी जेमतेम 10 जण होते. बहुतेक सगळे ओळखीचे. कॉलेजचे 2 मुलगे, एक शेतकरी मावशी, 2-3 कामगार, एक जाळजूळ काका आणि शेवटच्या मिनिटाला एक बाई धावत आली. ओले केस, पांढरट पिवळी साडी, हातात एक लहान मूल 6-7 वर्षाचं असेल. मुलाच्या डोक्यावर पांढरा मफलर घट्ट बांधलेलं. मी सवयीने ओरडलो, चला चला गाडी निघते, कुठपर्यंत जाणार? बाईनं मला डोळ्यात न बघता हलक्या आवाजात उत्तर दिलं, कुंभारवाडी फाटा. मी थोडा दचकलो. कुंभारवाडी फाटा? आपल्याकडे असा स्टॉप नाही. गाडी पाटणपर्यंत आहे, पुढे डेपो रिकामी जाते. संजयने समोरूनच म्हटलं, घाटातल्या गावातला असेल. पाटणनंतरही आपण जातो ना. आज गाडी रिकामी घेऊन. जोशी सरांचं पार्सल आहे म्हणाले. सोडणारे, फाटा असेल कुठेतरी. बाई काहीही न बोलता गाडीत चढली. मी काही न बोलता तिला तिकीट काढून दिलं. कराड ते कुंभारवाडी फाटा असं लिहिताना हात जरा थांबला. पण मग आपण कंडक्टर, प्रश्न विचारून काय होणार असा विचार करून मिटून टाकलं. गाडी सुटली. बस स्थानकाचा गोंधळ मागे पडला आणि समोर पाटण रोडचा अंधार वाढू लागला. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक छोटा खुणक, कुंभारवाडी फाटा असा स्टॉप कुठं आहे रे? कराड शहर मागे सोडलं की रस्ता जरा शांत होतो. दोन्ही बाजूला उसाची शेतं, मध्येच एखादं झोपलं. वाटेत छोटे छोटे गाव, दुर्ले, पुमेळवाडी वगैरे. रात्रीचे 9 वाजत आले होते. पावसानंतरचा रस्ता चमकत होता. गाडी हलक्या आवाजात घरघर करत होती. आतल्या लाईटमध्ये निळसर प्रकाश पसरला होता. मी तिकीट तपासून झाल्यावर मागे शेवटच्या सीटवर नजर टाकली. तीच बाई खिडकीजवळ बसलेली, मूल तिच्या मांडीवर शांतपणे डोकं खांद्याला लावून. एवढा लांब रस्ता, पण ते मूल एकदाही कुरकुरलं नाही, ना काही मागितलं, ना झोपेत वळवळलं. मी थोडा पुढे येऊन हळूच विचारलं, बाई मुलाला पाणी घेऊ का? थकलं असेल. तिने थोडा वेळ काही उत्तर दिलं नाही. नंतर अगदी सपाट आवाजात म्हणाली, नको, तो झोपला आहे, जागा नका करू. मी तेथून निघालो. संजय हळूहळू गाडी चालवत होता. काय महादेव, आज शांत आहे गाडी, नाही का? हो, भूतांचा फेरफटका लागलेला वाटतो, मी हसत म्हणालो. त्याने भोवया उंचावल्या. घाटाजवळ असलं बोलू नको रे, जुनं आहे ते सगळं, आणि खरं सुद्धा. आम्ही पाटण बस स्थानकावर पोहोचलो. जेमतेम 4 प्रवासी उतरले, 2 नवीन चढले. एक तरुण मुलगा आणि एक वृद्ध आजोबा. बाई आणि मुलगा तिथे शेवटच्या सीटवर बसलेलेच राहिले. मी खास लक्ष देऊन पाहिलं. मुलाचं डोकं त्याचं पोझिशनमध्ये, मफलर तसाच घट्ट. पाटण निघाल्यावर काही अंतर गेलो आणि घाट सुरू झाला. कुंभारली घाट, ज्याला ड्रायव्हर लोक अजूनही जपून पार करतात. रात्री, पावसाळा आणि धुके मिळून या घाटाचा मूळ अजूनच बिघडतो. पहिलं वळण घेताना संजय म्हणाला, महादेव, जरा बघ, ब्रेक नीट लागतंय ना? मला थोडं विचित्र वाटतंय. मी पुढे येऊन हँडब्रेकवर हात ठेवून जरा हलकं ताणून पाहिलं.
गाडी नीट थांबली. ठीक आहे रे, फालतू घाबरतोयस. रस्त्यावर आता धुक्याचे लोट येत होते. गाडीची हेडलाईट त्या पांढऱ्या धुक्याला फोडत पुढे जाऊ लागली. गाडीतलं बोलणंही आता कमी झालं. फक्त इंजिनचा आवाज आणि अधूनमधून मी ती दोरी ओढताना होणारा टणटण आवाज. एक विचित्र गोष्ट मी तेव्हा पहिल्यांदा लक्षात घेतली. संपूर्ण गाडीतून, काचांवरून, पुढच्या सीटवरून पावसाचे थेंब वाहत होते. पण ज्या खिडकीजवळ ती बाई बसली होती त्या काचेवर बाहेरचा पाऊस पडत नसल्यासारखा कोरडेपणा होता. मी डोळे सोडून पुन्हा पाहिलं. कदाचित प्रकाशाचा फरक असेल असं स्वतःला समजावलं. पण मनातली अस्वस्थता मात्र आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. घाटात चढत गेलो तसं मोबाईलची नेटवर्क पूर्ण गायब झाली. मध्ये एका ठिकाणी पेट्रोल पंपच्या आधी आम्ही नेहमी थोडा ब्रेक घेतो. चहा, पाण्याच्या बाटल्या आणि त्यात रमणाऱ्या गप्पा. पण त्या रात्री तिथेही सगळं अजब शांत होतं. चहाच्या टपरीवर फक्त एकच माणूस होता, मालक. बाकी नेहमी दिसणारे ट्रक ड्रायव्हरही नव्हते. संजयने गाडी बाजूला घेतली. महादेव, 5 मिनिटात चहा पिऊन ये, मी गाडी पाहतो. मी प्रवाशांना सांगितलं, ज्याला कोणाला खाली उतरायचं असेल तर पटकन उतरा, गाडी 5च मिनिटं थांबणार आहेत. कॉलेजचे मुलगे, ते कामगार, आजोबा सगळे खाली उतरले. पण शेवटच्या सीटवरची बाई आणि मुलगा तसंच बसून राहिले. मी जवळ जाऊन विचारलं, बाई, तुम्हाला काही हवंय का? पाणी, चहा वगैरे, मुलाला दूध वगैरे? तिने नकळत डोकं हलवलं. तिचे डोळे मला स्पष्टपणे दिसत नव्हते. प्रकाश असा पडत होता की चेहरा सावलीत. आम्ही इथून पुढे उतरणारच आहोत, जास्त वेळ लागणार नाही, ती पुटपुटली. इथून पुढे? मी चकित झालो. अजून घाट तर भरपूर आहे. कुंभारवाडी फाटा कुठे आहे नक्की? पहिल्यांदा ती माझ्याकडे नीट बघत म्हणाली, तुम्ही जिथे नेहमी गती कमी करता, जिथून खाली खोल दरी दिसते, तिथेच. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. घाटात अशा अनेक वळण दऱ्या होत्या, पण मला एक जागा आठवली जिथे काही वर्षापूर्वी मोठा अपघात झाला होता. रात्रीच्या एसटीने तिथून दरीत उडी मारली होती. त्या अपघातानंतर ड्रायव्हर लोक तिथे आपोआप गती कमी करतात. मी टपरीकडे निघालो. चहावाला मला ओळखत होता. काय महादेव साहेब, रात्री उशिरा फेरी? आज अमावस्येचा दिवस, घाटात उगीच टाइमपास करू नका. अमावस्या? माझ्या लक्षातच आलं नव्हतं. काही गडबडीत तारीख बघायची राहिली होती. मी चहा घेताना सहज विचारलं, कुंभारवाडी फाटा कुठे आहे रे? कोणीतरी तिकीट घेतलंय तिथपर्यंतचं? चहावाल्याच्या चेहऱ्यावरचं रक्त उडाल्यासारखं झालं. काय म्हणालात? कुंभारवाडी? इथल्या काळात असं कोणतंही गाव नाही. आधी होतं, पण त्या अपघातानंतर सगळं गावच उद्ध्वस्त झालं. लोक शहराकडे गेले. आता तर नावही कोणी घेत नाही. माझा कप हातातच थिजला. तो माझं वाक्य अर्धवट तोडून म्हणाला, तुमच्या गाडीत एक बाई आणि मुलगा आहे का शेवटच्या सीटवर? माझ्या तोंडून शब्दच निघेना. मी फक्त मान हलक्या आवाजात होकारार्थी हलवली. चहावाला अजून हळू आवाजात म्हणाला, महादेव साहेब, आजच्याच दिवशी ह्याच घाटात 7 वर्षापूर्वी एक एसटी दरीत कोसळली होती. त्यातल्या प्रवाशांमध्ये अशीच एक बाई आणि मुलगा होते. लोक म्हणतात त्यांचे देह कधी सापडले नाहीत आणि आजही अमावस्येच्या रात्री काही चालकांना ती बाई आणि मुलगा दिसतात म्हणे. माझ्या पायाखालची जमीन हल्ल्यासारखी झाली. मी मागे वळून पाहिलं. धुक्यातून आमची लाल एसटी शांतपणे उभी होती. आता शेवटच्या सीटवर ती बाई आणि मुलगा आमची वाट बघत होते. मी गाडीत परत चढलो तेव्हा माझ्या हाताला घाम आला होता. कॅशबॅग ओलसर झाली होती. संजयने माझा चेहरा पाहून विचारलं, काय रे, एवढा फटकळ का दिसतोयस? काही नाही, पाऊस जास्त येईल म्हणाले. मी खोटं बोललो. बाईबद्दल, कुंभारवाडीबद्दल सांगावं की सांगू नये असा गोंधळ डोक्यात सुरू होता. गाडी परत घाटात निघाली. आता प्रवासीही शांत झाले. काही जण झोपले, काही मोबाईलमध्ये बुडाले. आजोबा मात्र समोरच्या सीटवर डोळे मिटून बसले होते, जप करीत असावेत. घाटात बरेच पुढे गेल्यावर एक ठिकाण होतं जिथे समोरच्या दरीची खोल काळोखी फक्त दिवसाढवळ्या दिसते. रात्री तिथून जाताना ड्रायव्हर आपोआप गती कमी करतात. तेच ते कुप्रसिद्ध वळण.
मला आधीपासूनच पोटात गार वाटू लागलं होतं. मी प्रवाशांची संख्या मोजली. कॉलेजचे 2 मुलगे, जाळ काका, 2 कामगार, आजोबा, एक तरुण मुलगा, मी आणि संजय आणि ती बाई व मुलगा, एकूण 10 प्रवासी. पण अचानक माझं लक्ष गेलं. कॉलेजच्या मुलापैकी एक मुलगा गाडीत दिसेना. मी सगळ्या सीट्स नीट बघितल्या. तो कुठे नव्हता. अरे, तो पोरगा कुठे गेला? मी हळू आवाजात पुटपुटलो. तो मध्ये कुठे उतरला हे आठवतही नव्हतं. मी तर उतरायला बेल दिलेलीच नव्हती. संजयने समोरून विचारलं, काय रे, गणित चुकलं का तुझं? नाही, मी ठीक आहे. गाडी हळूहळू त्या वळणाजवळ पोहोचू लागली. बाहेर अचानक धुक्याची जाड चादर पसरली. हेडलाईटचा प्रकाशही फक्त काही फुटांपर्यंतच दिसत होता. मी शेवटच्या सीटवर पाहिलं. बाई जशीच्या तशी बसली होती. पण मुलाला पाहून मी थिजलो. आतापर्यंत त्याचं डोकं तिच्या खांद्यावर होतं. आता मात्र तो सरळ बसून माझ्याकडे निर्विकार नजरेने पाहत होता. त्याचं मफलर थोडं बाजूला झालं होतं. मुलाचे डोळे पूर्ण पांढरे, काळा भागच नव्हता. मी घाबरून समोर वळलो. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याच क्षणी त्या मुलाचा हलका पातळ आवाज माझ्या कानावर आला, काका, अजून किती वळणं उरली? मी मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही. फक्त समोरच्या धोक्यातून झगझगत जाणारा रस्ता. संजयने ब्रेकला पाय ठेवून गती कमी केली. हेच ते वळण आहे महादेव. इथेच तो मोठा अपघात झाला होता, आठवतंय? इतका पटांगणासारखा रस्ता असूनही गाडी दरीत खोल गेली होती. त्याचा संवाद पूर्ण होण्यासाठी गाडीच्या पुढे अचानक कोणीतरी उभं राहिल्यासारखं दिसलं. एक लहान मुलाचं काळं सावट. अरे बाप रे! संजयने जोरात ब्रेक दाबला आणि स्टेअरिंग डावीकडे फिरवलं. गाडीचं चाक घसरलं. आत प्रवासी किंचाळले. काचांवरून पाणी ओढालं. मी दोरीला लटकून पडण्यापासून स्वतःला वाचवलं. त्या क्षणी माझ्या कानात एक कुजबूज आली. ती बाई अगदी माझ्या जवळ उभी होती. तिने हळू आवाजात म्हटलं, महादेव, 7 वर्ष तुम्ही सुटलात, यंदा नाही. मी वळून पाहिलं. आत कुठेही बाई, मुलगा कोणीच नव्हतं. फक्त गाडी घसरत घसरत त्या खोल दरीच्या दिशेने झुकू लागली. माझं पुढचं भान एका विचित्र शांततेत आलं. कुठलाही धडका, ओरड, काच फुटण्याचा आवाज काहीच आठवत नव्हतं. मी स्वतःला गाडीत पाहिलं. मी कंडक्टर सीटजवळ उभा, तिकीट पुस्तक हातात, आणि गाडी अगदी नीट रस्त्यावर धावत होती. माझं डोकं फुटतंय का, मी जिवंत आहे का, हेच मला समजत नव्हतं. मी हळू आवाजात विचारलं, संजय, काय झालं आत्ताच? तो हसत म्हणाला, काय होणार, नेहमी सारखाच घाट. तू ठीक आहेस ना? आज जरा वेगळा वागत आहेस. गाडीत नजर फिरवली. कॉलेजचे मुलगे, जाळ काका, आजोबा, कामगार, ते सगळे आपल्या जागेवर होते. शेवटच्या सीटवर बाई आणि मुलगा देखील. मुलाचं मफलर व्यवस्थित, डोकं पुन्हा तिच्या खांद्यावर, जणू काही घडलंच नव्हतं. मी स्वतःवर ओरडलो, मला स्वप्न पडलं का? त्यावेळी अचानक गाडी थांबली. बाहेरून एक फलक दिसला, कुंभारवाडी वाडा. मी डोळे चोळले. असा बोर्ड मी आयुष्यभरात कधी पाहिला नव्हता. संजय माझ्याकडे न बघताच म्हणाला, महादेव, बेल दे, बाईला इथे उतरायचं होतं ना. मी गोंधळून दोरी ओढली. दार उघडलं. ती बाई शांतपणे उठली. मुलाचा हात धरून खाली उतरली. मी हिंमत करून विचारलं, इथं काहीच नाही दिसत, तुम्ही कुठे राहता? ती पहिल्यांदा स्पष्ट चेहऱ्यासह माझ्याकडे बघत म्हणाली, इथंच होतो आम्ही आधी. तुम्ही लोक विसरलात, पण आम्ही नाही विसरलो. मुलाने माझ्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दातावर रक्त लागलेलं होतं. ते दोघेही धुक्यात चालत चालत गायब झाले. कुठेच घर, रस्ता, वस्ती काही नव्हतं. फक्त फलक आणि काळोख आणि दरीकडून येणाऱ्या धुक्याचा थंड वारा. आणि मग समोर बसलेला तरुण पत्रकार माझ्याकडे नजर लावून विचारत होता, आम्ही कराड कुंभारली रोडवरच्या एका ढाब्यावर बसलो होतो. रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते. बाहेर धुकं, आत मिनमिनती ट्यूबलाईट. मी चहाचा घोट घेत म्हणालो, मग काहीच नाही. मी डेपोला येऊन जोशी सरांना सगळं सांगितलं. त्यांना फाईल उघडून दाखवली. 7 वर्षापूर्वी इथून गेलेली शेवटची रात्रीची एसटी, ड्रायव्हर संजय पवार, कंडक्टर महादेव जाधव दरीत कोसळले. प्रवाशांसोबत तीच बाई आणि मुलगा. कोणाचाही मृतदेह सापडला नाही. फक्त गाडीचा नंबर
आणि काही चुरगळलेली सीट्स. भद्रकाळ गोंधळून म्हणाला, पण तुम्हीच तर महादेव जाधव आहात ना? तुम्ही जिवंत कसे? मी डेपोमधून तुमचा नंबर घेऊन आलो. सगळे म्हणाले, तो घाटातला महादेव, त्याला विचारा. मी हसलो. ढाब्याच्या भिंतीवर लावलेलं जुना पेपर क्लिपिंग त्याने आधीच पाहिला होता. कुंभार्ली घाटातील भीषण एसटी अपघातात ड्रायव्हर व कंडक्टर जागीच ठार. खाली फोटो, संजय पवार आणि महादेव जाधव. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर भीती ओसंडून वाहू लागली. तो थरथरत म्हणाला, मग तुम्ही कोण? मी शांतपणे उठलो. बाहेर रस्त्यावरून एक लाल एसटी शांतपणे येऊन थांबली. संजय सीटवर बसून माझ्याकडे बघत होता. मी पत्रकाराकडे वळून हळू आवाजात म्हणालो, तुमच्या सारख्यांना खरी गोष्ट ऐकायची खूप घाई असते. गाडीचा हॉर्न वाजला. मी दाराजवळ उभा राहून हात वर केला, जणू एखाद्या प्रवाशाला आत बोलावत होतो. चला, कराड पाटण कुंभारवाडी फाटा, शेवटची फेरी आहे. पत्रकाराने भेदरून मागे वळून पाहिलं. डाब्यात तो एकटाच होता. चहाचा कप अजूनही टेबलावरून धूर सोडत होता. आणि मी गाडीत चढून दोरी ओढली. दार बंद झालं. कुंभार्ली घाटाचा अंधार आम्हाला पुन्हा एकदा आपल्या मिठीत घेण्यासाठी तयार होता. आजही अमावस्येच्या रात्री कराड कुंभार्ली रस्त्यावर कुठेतरी एक लाल एसटी दिसते म्हणे, जिचा ड्रायव्हर कंडक्टर 7 वर्षापूर्वीच मरण पावले.